आपण त्याच्यात इन्व्हॉल्व होत जातो आणि आपल्याला तो प्रवास आपोआपच आपल्याकडनं तसा होत जातो. तर चला, आनंदी जगण्याचा मंत्र देणारं आणखी छानसं काहीतरी आजच्या या आडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमातून आपण ऐकणार आहोत. तर एक छोटंसं गाव होतं. गावातले सगळेच एकमेकांना ओळखणारे, एकत्र येऊन सगळे सण उत्सव साजरे करणारे, अर्थात गणेशोत्सव वगैरे तर सगळं आलंच. छोटी मोठी कुटुंबही अशी खास काही ना काही कारणाने एकत्र इथे यायची. त्याच गावात एक मध्यमवयीन एकटाच तो राहायचा, पण तरीही तो सगळ्यांमध्ये उत्साहाने भाग घ्यायचा. त्याला दिलेली कामं तो अगदी जबाबदारीनं पार पाडायचा. एकंदरीतच त्याची उपस्थिती ही सगळ्यांना आनंददायक असायची. म्हणजे त्यांनी आपल्यामध्ये यावं आणि छान विनोद करावं आणि आपल्या जी कामं आहेत तो करतोच आहे, त्याचं कोणाला काही करावंच लागत नव्हतं ना, त्यामुळे तो सगळ्यांना आवडायचा. पण अचानक काय झालं की त्याचं सगळ्यांमध्ये येणं बंद झालं. काहीतरी कारण घडलं असावं त्याच्या बाबतीत. मग तो एकत्र येण्याचं टाळून तो सगळे एकत्र आले तरी तो यायचाच नाही. महिनाभर वाट पाहून गावचा सरपंच त्याच्या घरी गेला आणि तो इसम घरच्या अंगणात शेकोटी पेटवून बसला होता. त्या इसमाने सरपंचाचे हात जोडून स्वागत केलं. म्हणजे तो अर्थात त्याला फक्त सगळ्यांमध्ये जायचं नव्हतं, काहीतरी झालं होतं म्हणून तो टाळत होता. पण त्यामुळे तो सरपंच जेव्हा घरी गेला तेव्हा त्यांनी त्याचं स्वागत केलं, पण संवाद काहीच झाला नाही, कारण त्याला काही बोलायचंच नव्हतं, शांतच होता तो. आता त्या इसमानं सरपंचाचं स्वागत तर केलं, नुसतंच अभिवादन झालं. म्हणजे काही वेळ स्तब्ध तसाच गेला. सरपंच उठले. त्यांनी शेकोटीमधील एक लाकडाची मोठी सोलटी काढून बाजूला ठेवली. हा निर्विकार त्या पेटलेल्या सोलटीकडे बघत बसला. आता ती सोलटी एकट्याने तरी किती वेळ जळणार होती. हळूहळू ती विझायला लागली. विझताना धूर सोडायला लागली. आता ती कायमची शांत झाली, कारण आता तिच्यामध्ये एकट्याला जळायला कितपत होतं. ती जेव्हा सगळ्यांमध्ये होती तेव्हा ती जळत होती ना. म्हणून आता सरपंच उठले आणि सोलटी पुन्हा उचलून त्यांनी ती त्या शेकोटीमध्ये टाकली. आणि मग काय, शेकोटी पुन्हा तिने पण तग धरली आणि पुन्हा ती पेटायला लागली. म्हणजे आता ती सोलटी पुन्हा जेव्हा त्या सगळ्यांमध्ये आली तेव्हा ती तेजस्वी होऊन तळपत राहिली. आता सरपंच काहीच बोलले नाही, पण आपले निघाले. त्या इसमाच्या लक्षात आलं की काहीतरी यांना संदेश द्यायचा होता, म्हणूनच त्याने आले होते. तेवढ्यात त्यांनी तो इसम त्यांच्यापाशी येऊन म्हणाला की धन्यवाद तुमच्या येण्याबद्दल आणि चांगल्या शिकवणीबद्दल. अगदी न बोलता तुम्ही मला सगळं काही शिकून गेलेलं आहात. खरंच न श्रोते हो, जेव्हा समुदाय, समूह, ग्रुप हा खरंच आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग असतो, कारण आपण एकमेकांची ऊर्जा असतो, एकमेकांना धीर देणारे असतो, हात देणारे असतो, सोबत करणारे असतो. मग हा समूह नात्याचा असेल, मैत्रीचा असेल, अगदी आपल्या कामाच्या निमित्ताने एकत्र आलेल्यांचा, ऑफिसवाल्यांचा देखील असेल हो. मग त्यात होणारे गैरसमज, भांडणं ही सगळं स्वाभाविक आहे, पण ते तेवढ्यापुरतंच असावं नाही का. म्हणजे उगाच आपला हेवादावा करत ग्रुप सोडायचा, समूहातून बाहेर पडायचं आणि आपलंच आपण एकाकी आयुष्य जगत बसायचं. हो, ते आपल्या आयुष्यात खटकणारच असतं ते सगळं, नको ना. आणि आता बघा ना, गणेशोत्सव सुरू आहे आणि या निमित्ताने सोसायट्यांमध्ये वगैरे गणेशोत्सव इतका धूमधडाक्यात चालू आहे. आणि बऱ्याच सोसायट्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं ना की शेजारपाजारशी काही कारणाने वाद झालेले असतात, कुठे कोणाशी भांडण झालेलं असतं. भरपूर कारणं असतात त्याला, म्हणजे मैत्री पण असते आणि भांडणं पण असतात. पण काय असतं ना की ही जी कारणं असतात ना, या निमित्तानेच एकत्र यायचं असतं, ती भांडणं विसरायची असतात. त्यासाठी तर उत्सव हे साजरे केले जातात. लोकमान्य टिळकांनी सुद्धा हा उत्सव त्याचसाठी एकत्र येऊन साजरा करण्याचं दिलं ना. नाही तर मग आपण आपापल्या घरात तर उत्सव आनंदाने साजरा करतच असतो, पण आपल्या एकत्र येण्यामध्ये आपली भांडणं तंटणं जी काही आहेत त्यामध्ये कुठलाही आनंद नसतो. एकत्र येण्यामध्ये जो आनंद आहे तो फार विरळा असतो. तेव्हा सगळ्यांनी एकत्र येणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि तो आनंद घेतच आपलं आयुष्य आपण अगदी आनंदाने जगायचं असतं. तेव्हा चला श्रोते हो, आजच्या आनंदी विचारासह मी पल्लवी कुलकर्णी आजच्या या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार.